नमस्कार मंडळी. आज उपवासाचा राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा कसा करते ते सांगते. आधी पॅन गरम करून त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलं. तुम्हाला अर्धा टेबलस्पून तूप घ्यायचं असेल तरी चालेल. मी इथे थोडं जास्त घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि हिरव्या मिरच्या घातल्या. छान परतल्यानंतर 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घातलं आणि पीठ सगळीकडनं छान हलवून घेतलं. मंद आचेवर हे पीठ आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 2 टीस्पून दाण्याचं कूट घातलं. पीठ छान 7 ते 8 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला इकडे कमी ठेवायचा आहे. पिठाचा रंग बदलल्यावर त्यामध्ये कोमट पाणी थोडं थोडं घालायचं आहे. पाणी खूप पण आपल्याला घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. सगळीकडनं पीठ हलवून घेतलं आणि झाकण ठेवून एक छोटी वाफ येऊ दिली. त्यानंतर त्यावर वरून कोथिंबीर पेरली आणि छान राजगिऱ्याचा उपमा तयार झालेला आहे. उपवासाच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी अगदी हलका फुलका उपमा आपण करू शकतो. जिरे आणि कोथिंबीर माझ्या सासरी उपवासाला चालतात, पण माझ्या माहेरी कोथिंबीर उपवासाला चालत नाही. धन्यवाद.